पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। या तक्रारीमध्ये प्रांताधिकारी कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अत्यंत अनेक गंभीर आरोप केले। दिवसे हे खेड आळंदीचे जे आमदार आहेत त्यांच्या प्रभावाखाली काम करतायत असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, सुहास दिवसे राजकीय प्रभावातून काम करतायत असा आरोप केला गेलेला आहे। या अनुषंगाने त्यांची बदली करावी अशी मागणी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलेली आहे। मंदार, काय नेमका हा प्रकार आहे? खेड आळंदीचे जे प्रांताधिकारी आहेत आणि जे या क्षेत्राचे सहाय्यक निवडणूक अधिकारी देखील आहेत त्या जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रातून त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत। सर्वात पहिला आणि मोठा आरोप हा आहे की सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली आहेत। आमदारांचं थेट नाव जरी घेतलेलं नसलं तरी आमदारांच्या प्रभावाखाली आहेत असं म्हटलेलं आहे। आणि सर्वांना ठाऊक आहे की खेड आळंदीला आमदार आहेत अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आणि त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत असल्याचा आरोप या प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केलेला आहे। त्याचबरोबर सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत। आपण जमीन अधिग्रहणाची जी काही कामं केलेली आहेत त्या कामाची त्यांनी चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी सुरू असताना पुन्हा त्यांनी प्रांत कार्यालयामध्ये छापा देखील टाकलेला आहे किंवा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्यामध्ये आमदार त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचा उपयोग करतायत असं जोगेंद्र कट्यारे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर सुहास दिवसे हे गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत आणि पुण्यामध्येच ते ठाण मांडून बसलेले आहेत। मग ते कृषी आयुक्त असतील, क्रीडा आयुक्त असतील किंवा PMRDAचं संचालक पद असेल। निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोग आता पुढे नेमकी काय कारवाई करणार हे देखील पाहावं लागणार आहे। मंदार, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।